नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त अशी पुरणपोळीची किंवा कटाची आमटी करणार आहोत। तुमच्याकडे काय म्हणतात या आमटीला ते पण सांगा। बऱ्याच ठिकाणी येळवणीची आमटी पण म्हणतात। अगदी एका मसाल्यामध्येच ही आमटी तयार केलेली आहे मी, अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पोस्ट झाला की लगेच नोटिफिकेशन येतील। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथं कटाची आमटीची रेसिपी बघतोय। तर तुम्ही बघू शकता पुरणपोळीचा कट काढून ठेवलेला आहे आपण। जे पुरणपोळीची डाळ असते शिजलेली त्याचं हे पाणी काढून ठेवलेलं असतं। तर हे बघा, तर पुरणपोळीचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे ऑलरेडी। दोन्ही व्हिडिओ एकत्र न करण्याचं कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ शूट दाखवले। तर कुकरमध्ये डाळ शिजवली आहे त्यामुळे घट्टसर असा कट निघत नाही, त्यासाठी आपण इथं पुरण शिजवलंय डाळ, तीच डाळ इथं घेतलेली आहे दाटसरपणा येण्यासाठी। जिरं, हळद, घरगुती काळा मसाला, घरगुती पद्धतीचे विविध प्रकारचे मसाले मिळतात। तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही करू शकता। एकदम स्वच्छतेमध्ये घरगुती पद्धतीमध्ये, नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीत आपण छान पद्धतीमध्ये मसाले बनवतो। तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही करू शकता। चवीपुरतं मीठ, वाटणासाठीचं साहित्य बघूया। खोबरं घेतलंय, कट करून घेतलंय स्लाइस मध्ये 2 चमचे भरतील। एक छोटासा कांदा, अर्धा इंच आलं, एक हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं फोडणीसाठी। वाटणामध्येच आपल्याला इथं लसूण आणि कोथिंबीरची देठ घेतली आहे आणि वरण टाकण्यासाठी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे बारीक चिरून। आता आधी आपण वाटण भाजून घेऊया। कढई गरम करायला ठेवली आहे, तर इथं आपल्याला 1 चमचा भरून तेल टाकते मी, 1 ते 1.5 चमचा। खोबरं टाकून घेऊया, सुकं खोबरं आहे। तुम्हाला इथं ओलं घ्यायचं असेल तर ओलं घेऊ शकता, ओल्यानी पण छान चव येते। आता आपल्याला हे लाल रंगावरती भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, लाल रंगावरती छान असा तांबूस रंगावरती आपलं खोबरं भाजलंय, काढून घेऊया। आता कांदा टाकून घेऊया। खूप जास्त प्रमाणात करणार असेल तर फुटाणे किंवा हरभऱ्याची डाळ वापरली तरी चालेल, किंवा शिजवलेली डाळ थोडी जास्त काढून ठेवली तरी चालते। आता मी थोडीच करणार आहे त्यामुळे मी आपली शिजवलेली डाळच काढली आहे 2 चमचे। तर एवढ्या प्रमाणामध्ये बरोबर अर्ध्या कढईच्या वरती अशी तयार होते, म्हणजे 3 वाटी आपली आमटी तयार होते इथं एवढ्या प्रमाणामध्ये। खूप जास्त असं घट्ट किंवा खूप जास्त अशी पातळ नाही, मध्यम स्वरूपाची। आता कांदा छान भाजून घेते मी तांबूस रंगावरती। आता थोडासा लालसर रंगावरती कांदा आला की आपल्याला हे बाकीचं जे साहित्य आहे, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची देठ टाकून घ्यायचे। कांदा परतायचा राहिला आहे अर्धा, त्याबरोबर हे पण साहित्य परतून निघेल। आता सर्व साहित्य आपलं परतलंय, गॅस बंद केलाय। आता हे साहित्य पण मी थंड करायला एका ताटामध्ये काढून घेते। तर मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य काढून घेतलंय। आता एकदम बारीक फाईन पेस्ट तयार करायची आहे। तर हे बघा, या पद्धतीने आपण बारीक एकदम असं वाटण तयार करून घेतलंय। आता फोडणी देऊन घेऊया। आता ज्या कढईमध्ये आपण वाटण भाजून घेतलंय त्याच कढईमध्ये इथं तेल टाकून घेते। तर 1 ते 1.5 पळी म्हणजे 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचंय आपल्याला इथं। तुम्ही कमी अधिक करू शकता। तर तेल टाकल्याच्या नंतरचा व्हिडिओ स्किप झालाय माझ्याकडनं। तर आपण इथं तेल टाकल्याच्या नंतर जिरं टाकलं आणि जो घरगुती काळा मसाला घेतला होता तो टाकलाय आणि थोडीशी हळद टाकली आहे आणि कढीपत्ता टाकलाय। एवढं स्किप झालंय माझ्याकडनं। मसाला टाकला की 5 ते 10 सेकंद आपल्याला परतून घ्यायचा आहे। खूप जास्त परतवायचा नाही काळा मसाला असल्यामुळं, कारण तो आपण छान असे मसाले भाजून घेतलेले असतात त्यामुळं। आणि लगेच आपल्याला जे वाटण जे तयार करून घेतलेलं आहे ते वाटण लगेच टाकायचं आहे 10 सेकंदाच्या आतच, म्हणजे मसाले आपला
काळा मसाला जो टाकलेला आहे आपण आधी, तो मसाला तेलामधला करपत नाही. सुके मसाले जे घेतलेले होते ते फक्त टाकायचे तेलामध्ये, खूप जास्त काही नाहीये मसाले. त्यामुळं आता हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घेऊया. तोपर्यंत आपण जी डाळ काढून ठेवलेली होती ही मिक्सर मधनं बारीक करायची आहे. ओबड धोबड अशी खूप जास्त बारीक नाही करायची. हे बघा. तर आपल्याकडनं तर पुन्हा सांगते फोडणी कशी दिली आहे. तेल टाकल्याच्या नंतरचा व्हिडिओ जो स्किप झालाय मध्ये, त्यानंतर आपण जिरं टाकलंय, कढीपत्त्याची पानं टाकली आहे, मसाला टाकलाय काळा मसाला जो मी सांगितला घरगुती, तो मसाला टाकला, थोडीशी हळद पावडर टाकली आहे आणि 5 ते 10 सेकंद परतून घ्यायचंय फक्त मसाला. खूप जास्त तेलामध्ये परतायचा नाही, नाहीतर करपू शकतो मसाला. आणि लगेच आपल्याला वाटण जे वाटून घेतलेलं होतं ते वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचंय. खूप जास्त मसाले नाहीये, तर सॉरी पुन्हा की माझ्याकडनं तो व्हिडिओ स्किप झाला. आता आपल्याला ह्या वाटणाला छान असं तेल सुटलंय. आपण इथं जो कट काढून घेतलेला आहे तो इथं टाकून घेऊया. आणि तुम्हाला आता किती आमटी वाढवायची त्याप्रमाणे इथं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. आता मसाल्याच्या गाठी फोडून घेऊया. सुगंध खूप छान येतोय. आणि जी डाळ वाटून घेतली आहे ती डाळ पण टाकून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकून आपण काढून घेऊया, म्हणजे आमटी छान अशी दाटसर तयार होईल. तर हे बघा, जी डाळ वाटून घेतली ती डाळ टाकून घेऊया याच्यामध्ये. तर हे बघा, एवढी अशी दाटसर ठेवली मी. आणि बरोबर 3-3.5 वाटी मध्यम आकाराची जी वाटी असते ती तयार होते एवढी आमटी. आता सर्वात शेवटी आपण इथं मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर. तर रंग वगैरे बघू शकता एकाच मसाल्यामध्ये किती छान आलाय. दुसरा कुठलाही मसाला वापरलेला नाहीये इथं. आता आपल्याला 5 ते 10 मिनिटं ही आमटी छान अशी उकळून घ्यायची आहे. तर हे बघा, बघू शकता तुम्ही आपली 7 ते 8 मिनिट अशी आमटी उकळून घेतली आहे आणि अशी मध्यम याची झाली आहे. खूप जास्त दाटसर किंवा खूप जास्त अशी पातळ नाही. तर अशी आमटी छान लागते खाण्यासाठी. एक मसाला वापरूनच एवढा छान रंग आलाय. खूप जास्त मसाले न वापरता आपण ही आमटी तयार झालेली आपली इथं. आता गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया. तर झणझणीत अशी आपली कटाची आमटी तयार झालेली इथं पुरणपोळीची. तुम्ही बघू शकता खूप जास्त दाटसर नाही किंवा खूप जास्त अशी पातळ नाही झाली आहे. हे बघा, थंड झाल्यावर छान अशी तर्री येते. तुम्हाला दाखवते मी. गॅस बंद केल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटांनी छान तर्री यायला सुरुवात होते. खूप जास्त तेलाचा वापर केला नाहीये त्यामुळे तर्री कमी येते. तेल तुम्ही जेवढं जास्त वापराल किंवा मसाले जास्त वापर कराल तेवढी तर्री छान येते. तर आपण कमी मसाल्यांमध्येच छान अशी इथं आमटी तयार केलेली आहे, त्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे बघा, छान अशी तर्री आली आपल्या आमटीला. खूप जास्त अशी नाही, मध्यम स्वरूपाची तर्री येते. भरपूर अशी कोथिंबीर. तर कशी वाटली साध्या सोप्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला? मस्त अशी चमचमीत आपली कटाची आमटी तयार झालेली इथं. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कटाच्या आमटीची. आणि तुमच्याकडे काय म्हणतात ह्या आमटीला ते पण सांगा. तर बघितली ना किती छान अशी सोप्या पद्धतीमध्ये आमटी झालेली. अगदी कमी वेळात तयार होती आमटी. आणि मध्ये एक व्हिडिओ स्किप झालाय फोडणीचा, तर त्यासाठी पुन्हा एकदा सॉरी. तर रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.